सांगली जिल्ह्याच्या राजकारणात लोकहिताचा वसा घेऊन सतत कार्यरत असणारे कदम कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या सामाजिक राजकीय कर्तव्याबाबत सतत जागृत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे। हे करत असतानाच बदलत्या काळानुसार सतत सकारात्मक बदल स्वीकारत वाटचाल करत असलेल्या या कुटुंबातील एका सदस्याच्या अशाच एका कार्यकर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर वैशालीताई शांताराम बापू कदम यांनी भारती विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची लोकनेते श्रीयुत मोहनरावजी कदम यांचे सहकार राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य एक समाजशास्त्रीय अध्ययन या विषयात विद्यावाचस्पती PhD पदवी प्राप्त केली। त्यांचे पती सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन माननीय शांताराम बापू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यातील महिलांचे एक उत्तम संघटन त्यांनी उभे केले आहे। त्याचप्रमाणे माननीय मोहनराव दादा कदम यांच्या सामाजिक राजकीय अनुभवाची देखील त्यांना त्यासाठी मदत झाल्याचे त्या वेळोवेळी सांगतात। वैशालीताईंनी PhD प्राप्त केल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मालनताई मोहिते, महिला काँग्रेस सेवादल आणि महिला काँग्रेसच्या सन्माननीय पदाधिकारी सौ सुवर्णा पाटील, सौ शोभा मोहिते यांच्यासह तालुक्यातील महिलांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी माजी आमदार श्रीयुत मोहनराव कदम दादांच्या सोबत श्रीकृष्ण मोहिते सर देखील उपस्थित होते।